that countful performs that first point of the booting systems. Okay, the booting is the process of starting the computer operating system, start computer to work, it check the computer and makes it ready to work. Okay, याच्यामध्ये काय सांगितलं गेलेलं आहे की सिस्टम जेव्हा आपली बूट होती किंवा आपण आपला कम्प्युटर चालू करतो, कम्प्युटर चालू केल्याच्या नंतरची काही सिस्टम आपली बूट होती त्याला आपण म्हणतो बुटिंग. ओके, थोडक्यात सपोज ओ एस आपण म्हणतो बूट व्हायला चालू झाली किंवा ओ एस आपली बुटिंग व्हायला चालू झाली तर त्याला आपण म्हणतो बुटिंग. ओके, अशा वेळेस काय होतं की आपली जी हार्ड डिस्क असते किंवा आपलं हार्डवेअर जे असतं ते हार्डवेअरला काय करतं, सिस्टमला बुटिंग करायचं काम करतं किंवा सिस्टमला ऑपरेटिंग सिस्टम त्याला रन करायचं काम करतं. सेकंड म्हणजे मेमरी मॅनेजमेंट. मेमरी मॅनेजमेंट म्हणजे दॅट्स परफॉर्म ऑफ रँडम ॲक्सेस मेमरी फॉर रॅम. मेमरी मॅनेजमेंट म्हणजे जेव्हा तुमची सिस्टम चालू होती बुटिंग करायला सर्वात जास्त डिस्प्लेला हेल्प करणारी मेमरी म्हणजे रॅम. ओके, दॅट्स व्हेरी टाईप ऑफ द रॅम. एस रॅम, व्ही रॅम, डी रॅम, डी डी आर, व्ही डी डी आर, दॅट्स टाईप ऑफ द मेमरी मॅनेजमेंट. ओके, मेमरी मॅनेजमेंट दॅट्स आपण असं म्हणू शकतो की तुमचं ऑपरेटिंग सिस्टम काय फंक्शन करतं आहे किंवा तुमची ऑपरेटिंग सिस्टम कोणत्या ॲप्लिकेशनला जास्तीत जास्त मेमरी प्रोव्हाइड करतं आहे. सपोज माझ्याकडं गुगल क्रोम आहे, गुगल क्रोमला कोणती मेमरी जास्त प्रोव्हाइड करतं किंवा किती त्याला ऑपरेटिंग सिस्टमला किती त्याला त्याला किती टक्के त्याला पर्सेंटेज रॅम आपली अपेक्षित असते ते आपण मेमरी मॅनेजमेंट ठरवतो. द मेमरी कांट बी मॅनेज्ड विदाउट ऑपरेटिंग सिस्टम. डिफरंट प्रोग्राम डाटा एक्झिट मेमरी ॲट वन टाईम. ओके, दॅट लोडिंग अँड एक्झिबिशन्स. ओके, what's the loading and examinations? That's a loading and examinations that perform of loading and examination that a program is loaded. The memory before it executes operating systems provide and the facility to load programs in memory easily and execute the systems. ओके, द लोडिंग अँड परफॉर्मेशन काय, जेव्हा तुमचं सिस्टम लोड होतं किंवा तुमचं अकाउंट लॉगिंग माहीत असेल, अकाउंट लॉगिंग सांगितलं जेव्हा तुमचं अकाउंट तिथं लॉगिंग होतं, समजतं आहे दिसतं व्यवस्थित मित्रांनो. ओके, अकाउंट जेव्हा तुमचं लॉगिंग होतं जेव्हा तुमचं अकाउंट लॉगिंग झाल्याच्या नंतर ते काय होतं, लोडिंग होतं. सपोज जर तुमची विंडोज काय होती त्याला लोडिंग होती आणि लोडिंग आणि एक्झिबिशन्स होतं तुमच्या विंडोजमध्ये समजतं आहे. किंवा तुमचे सॉफ्टवेअर एरर आला किंवा BSOD एरर आला तर आपण अशा वेळेस काय म्हणतो, लोडिंग होतं. प्रोग्राम इज लोडेड द मेमरी बिफोर कांट एक्झिक्युटेड. जेव्हा तुमचा प्रोग्राम लोड होतो बिफोर memory can't be used. Operating system provide the facility load programs memory DAX easily. ओके, इझिली द एक्झिक्यूट इट. ओके, जेव्हा तुमचं ऑपरेटिंग सिस्टम चालू होते तेव्हा तुम्ही ते मेमरी ॲक्सेप्ट करायचं काम करते. ओके, म्हणजे मेमरी घ्यायचं काम करते. चौथा पॉईंट म्हणजे डाटा सिक्युरिटी. डाटा सिक्युरिटी दॅट्स अ कम्प्युटर पार्ट्स. ओके, कम्प्युटर व्हेरी मेन पार्ट ऑफ द डाटा सिक्युरिटी इज एक्झाम्पल ऑफ HDD. ओके, द स्टोरेज द डेटा. डाटा सिक्युरिटी दॅट इम्बेडेड ऑफ सायबर सिक्युरिटी पॉईंट या म्हणजे सायबर सिक्युरिटीवरचा पॉईंट डाटा सिक्युरिटी आहे. डिस्क मॅनेजमेंट. ऑपरेटिंग सिस्टम मॅनेज द डिस्क स्पेस. ओके, पार्टिशन ऐकलं असं. पार्टिशन म्हणजे आपण जेवढं डिस्कचे पार्टिशन वगैरे बनवतो त्याला म्हणतो आपण डिस्क मॅनेजमेंट. ऑपरेटिंग सिस्टम मॅनेज द डिस्क स्पेस अँड इट्स मेज द स्टोर द फाईल फोल्डर प्रोव्हाइडर्स. ओके, फाईल आणि फोल्डर तुमची दैनंदिन जी जीवनाचा रोजचा जो डेटा असतो तो रोज सेव्ह करून ठेवतो तो म्हणते आपण ऑपरेटिंग सिस्टम. प्रोसेस मॅनेजमेंट. CPU परफॉर्म टास्क ॲट वन. दॅट्स आपण आता शिकणार आहे. जेव्हा आपलं OS सिरीज चालू होईल तर आपण बॅच ऑफ ऑपरेटिंग सिस्टम्स आणि रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टम्स आणि युजर्स ऑफ द ऑपरेटिंग सिस्टम्स आपण टोटल याच्यामध्ये सगळे पॉईंट जे आहे ते टोटल क्लिअर करणार आहे. ओके, कॅन परफॉर्म ऑन टास्क ऑन द कम्प्युटर्स. ओके, फक्त टास्क करणार, तुमचं एकच टास्क करणार कम्प्युटर किंवा प्रोसेस मॅनेजमेंटमध्ये तुमचा जो CPU असतो तो प्रत्येक एक टास्क करू शकतो. ओके, बॅच ऑफ ऑपरेटिंग सिस्टममध्ये म्हणजे बॅच. ओके, तुमची बॅच असतात कामला, तुमच्या रिझन्स वगैरे असतात ते रिझन्स वगैरे एकट्ठा करून ठेवणं प्रोसेस मॅनेजमेंटचं काम असतं. समजतं. डिव्हाइस कंट्रोलिंग. डिव्हाइस कंट्रोलिंग म्हणजे तुमची जी डिव्हाइस आणि अदर डिव्हाइस तुमचे जे असतात सपोज आपण तर म्हणतो पेन ड्राईव्ह वगैरे. ओके, ते डिव्हाइस काय करतात, डिव्हाइस कंट्रोलिंगमध्ये येतात. डिव्हाइस कंट्रोलिंगमध्ये कोणकोणते येतात, पेन ड्राईव्ह, एक्सटर्नल हार्डवेअर डिव्हाइसेस त्याच्यामध्ये येतात. ओके, ऑपरेटिंग सिस्टम असं कंट्रोल ऑल डिव्हाइसेस अटॅच टू कॉम्प्युटर्स. ओके, याचे काय सांगितलं, तुमचं कीबोर्ड असेल, माऊस असेल, ते काय करतात, ऑपरेटिंग सिस्टम त्याला प्रत्येक डिव्हाइसला कंट्रोल करतं. ओके, द हार्डवेअर डिव्हाइस आर कंट्रोल विथ द हेल्प ऑफ स्मॉल सॉफ्टवेअर कॉल्ड डिव्हाइस ड्रायव्हर्स. डिव्हाइस ड्रायव्हर्स तुम्ही ऐकलं असेल. ड्रायव्हर्स काय असतं, ड्रायव्हर्स विंडोजमधले जेवढं पण तुमचं ज्यातलं हार्डवेअर असतं PC मधलं त्याला आपण त्याला म्हणतो ड्रायव्हर्स. ओके, प्रोव्हाइडिंग इंटरफेस. इट यूज द ऑर्डर द युजर इंटरफेस अँड द कम्प्युटर मॅन्युअली. user interface control how many input data introductions and information. It's
each display is on the operating systems for two types of interface, the user graphical line in GIN त्याला आपण असं म्हणतो, आणि इंटरफेस दॅट्स विंडोज म्हणजे काय, विंडोज आयकॉन्स त्याच्या समोरासमोर तुम्ही ठेवू शकता. म्हणजे विंडोज 11 असेल ते काय इन्फ्रा म्हणजे तुमचा इंटरफेस आणि तुमचा आणि ओनरचा इंटरफेस बनवण्यासाठी ही विंडोज 11 बनवलेली आहे. ओके, विंडोज 11 तुमचं काम चांगलं तुम्हाला आवडावं म्हणून विंडोज 11 तुमच्यासाठी बनवलेली आहे. थँक्यू मित्रांनो. नंतर आपला पुढचा पॉईंट आहे कम्प्युटर सिस्टम ॲग्रिकल्चर्स. तर आपण तो पॉईंट्स. ओके, थँक्यू.